नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदाधिकारी पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तलाठी साहेब हे गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल तयार करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांची पंचायत राज ही मूळ संकल्पना होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 67 सदस्य हे लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून म्हणजे 67 सभासद आहेत, म्हणजे सदस्य आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, घटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? घटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला आहे? परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी परम 8000 हा महासंगणक तयार केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वृक्षतोड याच्याशी संबंधित म्हणजे चिपको चळवळ ही आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, तंबाखूमध्ये डॅशचे धोकादायक रसायन असते. तंबाखामध्ये डॅशचे धोकादायक रसायन असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निकोटीन हे तंबाखामध्ये असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केलेली आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार हे कोण पाहत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरन्यायाधीश हे पाहत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किलोमीटर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सालेरो मुलेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सालेरो मुलेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे भारत हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आनंद मठ या साहित्यातील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालील शब्दापैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गरज. काय मित्रांनो? ती गरज हे काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शाश्वत म्हणजे डॅश. शाश्वत म्हणजे काय मित्रांनो? डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कायम टिकणारे, त्याला आपण शाश्वत असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण आहे? गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. गीतांजली या काव्यसंग्रहाचे ते कवी आहेत. म्हणजे कोण आहेत मित्रांनो? रवींद्रनाथ टागोर. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय अवकाश संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता मानला जातो? भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार हा कोणता मानला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे परमवीर चक्र. हे काय मित्रांनो, भारतीय लष्करातील सर्वोच्च म्हणजे पुरस्कार आहे. कोणता मित्रांनो? परमवीर चक्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमोनिया हा वायू कांदा कापल्यानंतर बाहेर पडत असतो. कोणता मित्रांनो? अमोनिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते? मराठी भाषा ही सर्वसाधारण म्हणजे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवनागरीमध्ये लिहिली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 34 व्यंजने हे मराठी भाषेमध्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 368 ही राज्यघटना म्हणजे दुरुस्त करण्यासाठी ही कलम वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सत्यमेव जयते हे चिन्ह म्हणजे छापले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रांची. हे काय मित्रांनो? झारखंड या राज्याची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नेपच्यून. नेपच्यून काय मित्रांनो? सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण आहे? सनी डेज या पुस्तकाचा लेखक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुनील गावस्कर. हा काय मित्रांनो? सनी डेज या पुस्तकाचा लेखक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव हे दत्तक घेतलेले आहे? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव हे दत्तक घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्ट या कंपनीने दत्तक घेतलेले गाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, डोकलाम वाद कोणत्या 2 देशामध्ये आहे? डोकलाम वाद हे कोणत्या 2 देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत आणि चीन या देशामध्ये म्हणजे डोकलाम वाद चालू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुसुमाग्रज. हे काय मित्रांनो? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. काय मित्रांनो? कुसुमाग्रज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसत असतो?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नार्वे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंदीगड या राज्यामध्ये रॉक गार्डन हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मांडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे? मांडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये मांडिया गोंड ही जमात आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ताडोबा या ठिकाणी राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ताडोबा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, खालपैकी 7 बेटाचे शहर कोणते आहे? खालपैकी 7 बेटाचे शहर कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई. मुंबई काय मित्रांनो? 7 बेटाचे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? शिवनेरी किल्ला हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जुन्नर या तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.